Hello. Siddhi, am I audible? Yes, ma'am. किती जण होते मॅथ्स सेक्शनला? Okay, join hota the. We just wait for the 2 minutes and then we start. Okay. See, we are going to start. See, on last lecture we study about sorry. On last lecture we study about this types of covalent bond, in that triple bond, आणि नंतर आपण पाहिलं formal charge as well as Lewis dot structures. Okay, so we study about the Lewis dot structure on a last lecture. Is there any issue in Lewis dot structure? And second one we study about the formal charge. No, ma'am. Okay, formal charges. Formal charge चं फक्त एक एक्झाम्पल आपण लास्ट टाइम घेतलं होतं. I think so that is H2O molecule, correct? H2O घेतलं होतं ना आपण काल, की दुसरा घेतला होता कुठला? SO2. SO2 घेतला H2. होता No, H2. H2O घेतला होता ना. Okay, ठीक आहे. Now we are going to see the second example for this. Second example for the formal charge of ozone. Find out the formal charge of the ozone. Ozone molecule पाहूया. Ozone म्हणजे O3 molecule. So first of all, we are going to draw the Lewis dot structure, Lewis dash structure or the dot structure for the ozone molecule. See, पहिल्यांदा आपण Lewis dot structure draw करूयात ओझोन साठी. Ozone म्हणजे O3. So these oxygens are situated like this. Oxygen, here it is a double bond oxygen and here it is another oxygen atom. So this bond is considered as a coordinate bond, and we know that what is coordinate bond. Yesterday we studied about the coordinate bond. So these are the two electrons of this oxygen atom. They are non-bonded electron or the lone pair of electron. प्रत्येक कार्बनकडे प्रत्येक ऑक्सिजनकडे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. तर त्या 6 इलेक्ट्रॉन्स मधले
काही इलेक्ट्रॉननी बॉन्डिंग बनवलं, काही इलेक्ट्रॉन हे नॉन बॉन्डेड आहेत. आता इथे 3 ऑक्सिजन आहेत, मग ओझोन मध्ये आपल्याला तिन्ही ऑक्सिजनचा फॉर्मल चार्ज फाइंड आउट करायचा आहे. काल हायड्रोजन H2O मॉलिक्यूल घेतला होता, सेंट्रल ॲटम फक्त ऑक्सिजन होता, सो आपण ऑक्सिजन साठी फॉर्मल चार्ज फाइंड आउट केला. Now we are going to give the numbers to this oxygen atom, so easily we can find out the formal charges 1, 2 and 3. So first of all we are going to see about the first formal charge of the first oxygen atom. हा जो middle first oxygen atom आहे त्याचा formal charge find out करूया. So formal charge is equal to, which is equal to valence electron minus non-bonded electron minus bonded electron divided by 2. Okay, so see, formal charge of oxygen number 1, oxygen number 1, first oxygen चा formal charge पाहूया. Valence electron किती आहेत चेक करूयात ऑक्सिजन कडे. सी हाऊ मेनी, ओके, एव्हरी ऑक्सिजन ॲटम विच हॅज अ 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. ते कसं फाइंड आउट केलं होतं आपण काल. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे 8, सो दॅट इज 2 and 6. सो इट्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, व्हॅलन्स म्हणजे आउटरमोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 6, सो ह्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन झाले 6. नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन किती आहेत मिडल ऑक्सिजनवर. सी हिअर हाऊ मेनी नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट हिअर, 2. ओके, हे फर्स्ट ऑक्सिजनवर असणारे 2 रेड कलरचे जे इलेक्ट्रॉन दॅट इज नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन 2 मायनस बॉन्डेड इलेक्ट्रॉन किती आहेत चेक करूया. सी बॉन्डेड इलेक्ट्रॉन, एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स, एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन, सो इथे डबल बॉन्ड आहे म्हणजे इथे झाले 4 इलेक्ट्रॉन, इकडे एक बॉन्ड आहे सो इथे 2 इलेक्ट्रॉन. सो 1 2 3 4 5 and 6. मी कसे काउंट केले 6 लक्षात येते तुम्हाला. आपल्याला आता बॉन्डेड इलेक्ट्रॉन फाइंड आउट करायचे. एक बॉन्ड म्हणजे ऑलवेज 2 इलेक्ट्रॉन असतात, सो हे 2 हे 2 आणि हे 2 इलेक्ट्रॉन, असे 6 इलेक्ट्रॉन ह्या मिडल ऑक्सिजन कडे आहेत. सो 6 डिवायडेड बाय 2. ओके, किती येईल हे formal charge, which is equal to yes +1. yes correct, it is +1. मग आता ऑक्सिजन नंबर 1 चा फॉर्मल चार्ज काय आला, मग +1 आला. so this is a formal charge for oxygen number 1. Now we are going to calculate the formal charge for oxygen number 2. दुसऱ्या ऑक्सिजनचा फॉर्मल चार्ज फाइंड आउट करूया. इथे O2 लिहिल्यावर तुम्ही कन्फ्यूज व्हाल, आपण हा 2 नंबर इकडे लिहूयात. फॉर द सेकंड ऑक्सिजन असं लिहूयात. सो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मायनस नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन मायनस बॉन्डेड इलेक्ट्रॉन डिवायडेड बाय 2. सो हा सेकंड नंबरचा ऑक्सिजन पाहायचा आहे. सांगा मला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑफ ऑक्सिजन ॲटम. Very good. Always oxygen has a 6 valence electron. So these are the 6 valence electron minus how many non-bonded electron for the with this second number oxygen atom? 4. Very good. 4. 4 minus how many bonded electrons? Check here. Second oxygen कडे bonded electron किती आहेत? एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. 4. Yes, very good. So 4 divided by 2. So see what is the formal charge for this second number oxygen atom. It is 0. जेवढा कमी फॉर्मल चार्ज, जेवढा लोवेस्ट फॉर्मल चार्ज, तेवढा स्ट्रॉंग, तेवढा स्टेबल आपलं स्ट्रक्चर. ओके, जेवढा लोवेस्ट फॉर्मल चार्ज तेवढं स्टेबल आपलं स्ट्रक्चर. सो याचा फॉर्मल चार्ज सेकंड ऑक्सिजनचा कमी आला. नाउ थर्ड ऑक्सिजन, formal charge for third oxygen atom, that is valence electron minus non-bonded electron
minus bonded electron divided by 2. Valence electrons are always 6. Non-bonded electron इथे किती आहेत पहा? There are 6 non-bonded electron. 2, 2, 4, 2, 6. 6 non-bonded electrons are there. Minus how many bonded electrons? Check here. This is a coordinate bond. हा coordinate bond आहे. So एक bond आहे म्हणजेच दोन दोन bonded electron आहेत इथे present. So 2 bonded electron divided by 2. So formal charge for this third oxygen atom is -1. So याला म्हणतात formal charge. This is the formal charge. Therefore we can specifically write the ozone structure like this. Oxygen. This is oxygen. Oxygen. Here is a minus charge. ह्याचा charge minus आला. इथे charge plus आला. बरोबर? Plus. ह्याच्यावर असणारे हे 2 lone pair of electron. इथे असणारे हे 3 lone pair of electron. आणि इथे असणारा एक lone pair of electron. So specifically, more specific structure for the oxygen ozone is like this. Okay. So all of you get it about the formal charge. सगळ्यांना formal charge. Yes, ma'am. ओके ठीक आहे. मग आता फॉर्मल चार्जचे काही सिग्निफिकन्स आहेत ते एकदा आपण पाहूया. देन वी गो फॉर द नेक्स्ट पॉइंट. ऍक्च्युअली तुम्हाला सिग्निफिकन्स आता आपण करताना लक्षात आलेलेच आहेत, बट स्टील वी आर गोइंग टू सी दिस बिकॉज दिस क्वेश्चन इज आस्क्ड इन युअर एक्सरसाइज. Significance of formal charge. So see, the first significance of formal charge is say if structure having lowest formal charge, if a structure having lowest formal charge has a lowest energy, ज्या स्ट्रक्चर मध्ये फॉर्मल चार्ज कमी असतो त्यांची एनर्जी कशी असते? लोवेस्ट असते. आणि ज्या कंपाऊंडची एनर्जी लोवेस्ट असते ते कंपाऊंड्स कसे असतात? मोस्ट स्टेबल असतात. ओके. नेक्स्ट फॉर्मल चार्ज विच इज असाइन्ड टू द ॲटम बेस्ड ऑन द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ द मॉलिक्यूल. आपण कशावर असाइन केले हे? इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर किंवा लेविस स्ट्रक्चरच्या बेसिसवर हे फॉर्मल चार्ज आपण असाइन करू शकतो. सो फॉर्मल चार्ज आर असाइन्ड on the basis of formal charge are assigned on the basis of Lewis dot structure. लेविस डॉट स्ट्रक्चरच्या बेसिसवर आपण फॉर्मल चार्ज असाइन करतो. आणि त्याच्यानंतर इथे फॉर्मल चार्ज म्हणजे काय तो एक पॉइंट तुम्ही इथे लिहून ठेवू शकता. ओके. व्हॉट इज फॉर्मल चार्ज ते मी मागे लिहून दिलेले आहे तुम्हाला डेफिनेशन मध्ये. सो दिस आर द सिग्निफिकन्स फॉर द फॉर्मल चार्ज की लेविस डॉट स्ट्रक्चरने आपण असाइन करतो. त्याची लोवेस्ट एनर्जी ज्या स्ट्रक्चरची असते तो स्ट्रक्चर त्यांची लोवेस्ट फॉर्मल चार्ज ज्याचा असतो त्याचं एनर्जी लोवेस्ट असते आणि ज्या कंपाऊंडची एनर्जी लोवेस्ट असते तो कंपाऊंड मोस्ट स्टेबल असतो. ओके. So these are the significance for the formal charge. Okay. Now see the next point we are going to see, that is limitations of the octet rule. पुढचा पॉइंट घेऊयात आपण ऑक्टेट रूलचे लिमिटेशन्स. आतापर्यंत आपण ऑक्टेट रूल स्टडी करत होतो. ऑक्टेट रूलचे आपण इम्पॉर्टन्स पाहिले,
ऑक्टेट रूल म्हणजे काय पाहिलं, ऑक्टेट रूल वरूनच आपण लेविस डॉट स्ट्रक्चर फाइंड आउट केलं आणि ऑक्टेट लेविस डॉट स्ट्रक्चर वरून आपण फॉर्मल चार्जेस फाइंड आउट केले. नाउ वी आर गोइंग टू फिनिश दिस लेविस डॉट स्ट्रक्चर, sorry, we are going to finish this octet rule, so we are going to see the limitations for the octet rule. मॅम झालं ते लिमिटेशन. झालेत limitations? ओके ठीक आहे. आणि आपण ऑक्टेट रूल जेव्हा तुम्ही स्टेटमेंट लिहून दिलं तेव्हा. ओके, आणि त्याच्यामध्ये आपण हे घेतलं का मग इन limitations according to incomplete octet and expanded octet? एकदा चेक करा बघा लिमिटेशन मध्ये. फक्त लिहून दिलंय. हा तेच तेवढंच आहे पॉइंट. इनकम्प्लीट ऑक्टेट जर असेल आणि त्याचं एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल BF3 वगैरे BCl2. हो झालंय. ओके ठीक आहे, चलो ठीक आहे. ओके, सो हिअर वी फिनिश दिस ऑक्टेट रूल. आपला ऑक्टेट रूल इथे फिनिश होतोय. नाउ वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट थेअरी. पुढची थेअरी पाहतोय. ही लेविस आणि कोसेलची थेअरी होती. ही थेअरी आपण इथे फिनिश करतोय. नाउ वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट थेअरी, दॅट इज व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन रिपल्शन थेअरी. See, valence shell electron repulsion theory, म्हणजेच ह्याला म्हणतो आपण VSEPR theory. Valence shell electron repulsion theory, or it is also called as VSEPR theory. We are going to see the different rules for the VSEPR theory. VSEPR theory चे rules पाहूयात पहा. See, the very first rule for the VSEPR theory is see, in a molecule electron pair arrange themselves, electron pair arrange themselves in such a manner that repulsion between them is minimum. Repulsion between them is minimum. खूप सोपा पॉइंट आहे पहा, फक्त समजावून घ्या व्यवस्थित. आता पहा, मला सांगा इलेक्ट्रॉनचा चार्ज काय असतो? व्हॉट इज द चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन? निगेटिव्ह असतो, बरोबर? हा, मग बट ऑब्विसली तुम्हाला लॉजिकली माहिती आहे की जर दोन निगेटिव्ह चार्ज आपण एकमेकांच्या समोर ठेवले तर काय होतील? ते दोघं एकमेकांना काय करतील? रिपेल करतील, बरोबर ना? हे एकमेकांना रिपेल करतील ह्या वे मध्ये. तर पहिला पॉइंट तोच आहे. मग इलेक्ट्रॉन पेअर अरेंज देमसेल्फ इन अ सच अ मॅनर दॅट रिपल्शन बिटवीन देम इज मिनिमम. म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर स्वतःला असे अरेंज करतील की त्यांच्यामधलं रिपल्शन काय व्हावं? मिनिमम व्हावं. ओके, एक एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला इथे. फॉर एक्झाम्पल H2O, वॉटर मॉलिक्यूल. ओके, हा ऑक्सिजन आहे. ऑक्सिजनकडे असणारे हे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत. हे पहा, हा दोन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत. हे मी फक्त हायलाइट केलेत त्यांना. सो दिस आर द टू लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऑफ ऑक्सिजन ॲटम. आणि अगोदर हायलाइट नाही करत मी, अगोदर तुम्हाला एकदा H2O मॉलिक्यूल दाखवते, देन वी हायलाइट दिस. सी, ऑक्सिजन आहे, इथे हायड्रोजन, इथे हायड्रोजन. ओके, आणि ऑक्सिजनकडे असणारे हे दोन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे.
सो दिज आर 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स विथ द ऑक्सिजन ॲटम. आता काय होतं पहा, ऍक्च्युली ऑक्सिजन H2 मॉलिक्युलचं स्ट्रक्चर असं हवं होतं, राईट, पण ते स्ट्रक्चर असं नसतं. ते कसं असतं पहा, हा ऑक्सिजन ॲटम, हे इथे असणारे हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, हा पहिला लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, हा सेकंड लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. तर हे दोघं एकमेकांना काय करतात, ते रिपेल करतात आणि हा जो बॉन्ड आहे ना, हा बेंट होतो लाईक दिस. मला काय म्हणायचं समजावून घ्या. हे जे इलेक्ट्रॉन पेअर आहे तिथले, दिस आर द इलेक्ट्रॉन पेअर ऑफ ऑक्सिजन ॲटम, हे काय करतात, हे एकमेकांना रिपेल करतात. दिस इलेक्ट्रॉन पेअर रिपेल, हे इथे एकमेकांनाही रिपेल करतील ॲज वेल एज हे इथे ह्यालाही रिपेल करतील. म्हणून हे स्ट्रक्चर असं लिनियर पाहिजे होतं, स्ट्रेट लाईन मध्ये पाहिजे होतं. ते स्ट्रक्चर असं राहतंय का? नो, द स्ट्रक्चर इज लाईक दिस. म्हणून काय झालं, आपण काय म्हणतोय, मॉलिक्युलमध्ये इलेक्ट्रॉन पेअरनी स्वतःला कसं अरेंज केलं की जिथे रिपल्शन मिनिमम असेल. आता इथे रिपल्शन कसं असेल, मिनिमम असेल. सो दिस इलेक्ट्रॉन पेअर अरेंज देमसेल्फ इन अ मॅनर दॅट रिपल्शन बिटवीन देम इज मिनिमम. त्यांच्यामधलं मिनिमम रिपल्शन ज्या स्ट्रक्चरमध्ये असेल त्या स्ट्रक्चरमध्ये ते स्वतःला काय करतात, अरेंज करतात. ओके, नाव वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट रूल फॉर दिस VSEPR theory. Okay. See the second rule for the VSEPR theory. With this arrangement, molecule acquire the minimum energy and maximum stability so that molecule acquire minimum energy and maximum stability. म्हणून ज्या मॉलिक्युलमध्ये एनर्जी मिनिमम असते तो मोस्ट स्टेबल असतो. ओके, आता याचं एक सिंपल एक्झाम्पल जर आपण घ्यायचं झालं, फॉर एक्झाम्पल असं जर कन्सिडर केला, मी ऑलवेज एक एक्झाम्पल देत असते. फॉर एक्झाम्पल उद्या तुमचा बोर्डाचा पेपर आहे, तर तुम्ही आज तेवढे आत्ता तुम्ही जेवढे स्टेबल आहात तेवढे स्टेबल राहताल का? आता तुमची 10ची एक्झाम झाली, बरोबर, तर 10च्या पेपरच्या दिवशी सकाळी तुम्ही कसे होता? थोडीशी तुमची एनर्जी वाढलेली होती, करेक्ट, की पेपरला जायचंय, बोर्डाचा पेपर आहे, थोडीशी एनर्जी आपली इन्क्रीज झालेली असते. मग ज्यावेळेस इन्क्रीज झालेली असते एनर्जी, त्यावेळेस आपण कसे असतो, स्टेबल असतो की अनस्टेबल असतो? अनस्टेबल असतो, है ना. आणि ज्यावेळेस एनर्जी आपली कमी असते, नॉर्मल असतो, त्यावेळेस आपण स्टेबल असतो. आता ह्याचा अजून एक एक्झाम्पल डेली लाईफ मधलं. फॉर एक्झाम्पल आपलं एखाद्याशी भांडण झालं, राईट, भांडण झालं त्यावेळेस तुमची एनर्जी हायेस्ट लेवलला आहे, तुम्ही पण खूप जोराचं भांडण करून आलात, एक हायेस्ट एनर्जी लेवल आहे तुमची, त्यावेळेस तुम्ही स्टेबल असता का? आपण स्टेबल नसतो त्यावेळेस, बरोबर ना. आपलं काहीतरी आपल्या बॉडीमध्ये चालू असतं, वी आर नॉट स्टेबल. आपल्याला राग आलेला आहे, वी आर नॉट स्टेबल. म्हणजे एनर्जी जर वाढली तर स्टॅबिलिटी काय होते, मिनिमम होते. पण ज्या मुमेंटला आत्ता समजा आपण इथे बसलोय, मी तुम्हाला शिकवते, तुम्ही एक नॉर्मली तुमचा मोबाईल घेऊन लॅपटॉप घेऊन बसलेला आहात, वी आर स्टेबल. आता आपली एनर्जी एक नॉर्मल लेवलला आहे, नॉर्मल ह्याच्यामध्ये आहे. सो वी आर मॅक्झिमम वी हॅव मॅक्झिमम स्टॅबिलिटी. ठीक आहे, तर असंच मॉलिक्युल्सचं पण असतं. ज्या मॉलिक्युलमध्ये एनर्जी मिनिमम असते, एनर्जी कमी असते, ते मॉलिक्युल जास्त स्टेबल असतात. ओके, सो मॉलिक्युल स्वतःला त्या फॉर्ममध्ये अरेंज करण्याचा प्रयत्न करतात, मिनिमम एनर्जी आणि मॅक्झिमम स्टॅबिलिटी ह्या फॉर्ममध्ये. नेक्स्ट रूल पाहूया. Lone pair of electron and their arrangement. See, lone pair of electron
and their arrangements determine the shape of the molecule. आता हे जे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात ना, त्या डिटरमाइन करतात तुमच्या मॉलिक्युलचा शेप कोणता असतो. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की हा H2O मॉलिक्यूल, H2O ह्याच्याकडे आहेत ह्या 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. दिस आर द 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट विथ दिस H2O मॉलिक्यूल. आता ह्याचा ऍक्च्युअल स्टेप असा पाहिजे होता, शेप असा पाहिजे होता, लिनियर, राईट. पण ह्या लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉननी काय केलं, ह्यांनी स्वतःला पण रिपेल केलं. या फॉर्म मध्ये रिपेल केलं म्हणजे ढकललं, बरोबर, कारण त्यांचा चार्ज सेम आहे. वी नो दॅट. तुम्ही मॅग्नेट शेजारी नॉर्थ पोल किंवा साऊथ पोल शेजारी घेतलं तर रिपल्शन होतंय. सिमिलरली हे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यांच्याकडे चार्ज मायनस मायनस चार्ज आहे. सो ते एकमेकांना काय करतील, रिपेल करतील. सो हे इलेक्ट्रॉन एकमेकांना रिपेल करतात. मग इथे पण रिपल्शन होतं, ह्या बॉन्ड्स मध्ये पण इलेक्ट्रॉन्स आहेत, इथे पण रिपल्शन होत आहे. आणि ह्या रिपल्शन झाल्यामुळे ह्या कंपाऊंडचं स्ट्रक्चर असं जे पाहिजे होतं ते आपल्याला असं न भेटता हे स्ट्रक्चर आपल्याला ह्या फॉर्म मध्ये भेटतं, बेंट फॉर्म मध्ये भेटतं, बरोबर. म्हणजे ज्या कंपाऊंडचं स्ट्रक्चर आपल्याला पाहिजे होतं लिनियर, त्या कंपाऊंडचं स्ट्रक्चर आपल्याला कसं भेटलं, बेंट फॉर्म मध्ये भेटलं. म्हणून आपण म्हणतो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन अँड देअर अरेंजमेंट दे डिटरमाइन द शेप ऑफ मॉलिक्यूल. ह्या लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनने ह्या मॉलिक्यूलचा शेप डिसाइड केला की हा शेप कसा असावा, बेंट असावा किंवा अँग्युलर असावा. ओके, हा शेप लिनियर नाही, हा शेप कसा आहे, बेंट किंवा अँग्युलर. कशामुळे, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनने एकमेकांना रिपल्शन केल्यामुळे. आता पाहूया पुढे रिपल्शनची ऑर्डर काय आहे पहा. द ऑर्डर ऑफ रिपल्शन. फोर्थ रूल इज order of repulsion. Say lone pair they have the maximum repulsion than lone pair and bond pair than bond pair and bond pair. अगोदर समजावून घ्या लोन पेअर म्हणजे काय आणि बॉन्ड पेअर म्हणजे काय. ओके, आता माझ्या कर्सरकडे पहा, हे लोन पेअर्स आहेत. हे जे डॉट्स दाखवलेत ना आपण, दे आर लोन पेअर्स. ह्यांना लोन पेअर म्हणतो आपण. लोन पेअर म्हणजे की ज्यांनी बॉन्ड नाही बनवला. ओके, ज्या कंपाऊंड्स, ज्या इलेक्ट्रॉन्सनी बॉन्ड बनवला नाही, ते लोनली आहेत, एकटे आहेत, त्यांनी बॉन्ड नाही बनवला, त्यांना लोन पेअर म्हणतोय. पण इथे जर पाहिलं तुम्ही तर ह्या इलेक्ट्रॉन्सनी बॉन्ड बनवलाय, बरोबर. म्हणून ह्याला म्हणतो आपण बॉन्ड पेअर. दिस इज अ बॉन्ड पेअर, राईट. सो दिस इज अ डिफरन्स बिटवीन द लोन पेअर अँड बॉन्ड पेअर. मग आता मॅक्झिमम रिपल्शन कुणामध्ये असतं, ह्या लोन पेअर्स मध्ये मॅक्झिमम रिपल्शन असतं. असं का होतं, कारण दे आर असोसिएटेड विथ द सेम न्यूक्लियस. हे कुणाचे आहेत, दोघे पण सेम न्यूक्लियसचे आहेत, सेम ऑक्सिजन ॲटमचे आहेत हे. ओके, म्हणून हे काय करतात, ते एकमेकांच्या खूप जवळ असतात. Therefore they repels maximum. So lone pair repulsion is always higher than lone pair bond pair repulsion. So simply we can write LP repulsion, that is lone pair repulsion is always maximum than lone pair bond pair repulsion than bond pair repulsion. ओके, आता वरच्या एक्झाम्पल मध्ये पहा, हे जे रिपल्शन आहे हे रिपल्शन आहे लोन पेअर रिपल्शन, बरोबर. हे इथलं जे रिपल्शन आहे ते आहे लोन पेअर बॉन्ड पेअर रिपल्शन, करेक्ट. हे इथलं जे रिपल्शन आहे ते आहे बॉन्ड पेअर रिपल्शन.
and this one is also lone pair bond pair repulsion. ठीक है, मग कोणतं रिपल्शन मॅक्झिमम आहे? ऑलवेज लोन पेअर इज ऑलवेज मॅक्झिमम रिपल्शन. सो these are the different rules for the VSEPR theory. ठीक आहे, आलेत का लक्षात रूल्स? येस, VSEPR theoryचे रूल्स लक्षात आलेत? ठीक है, then we go for the next point. If you understood these rules, तुमच्याकडे टेक्स्ट बुक असेल, म्हणजे आपण नोट्स दिलेलं बुक, तर पेज नंबर 87 ओपन करा. पेज नंबर 87 वर एक चार्ट आहे पहा. Geometry of some molecule which geometry of molecules that does not having the lone pair of electron. म्हणजे अशा मॉलिक्यूलची जिओमेट्री की ज्यांच्यामध्ये लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन नसतात. ओके, वी आर गोइंग टू सी जिओमेट्री of molecules having no lone pair of electron. Okay, so see the first molecule. आणि हे लोन पेअर कुठे पाहणार आहे आपण? सेंट्रल ॲटम कडे पाहणार आहोत, फक्त सेंट्रल मेंबर कडे, सेंट्रल ॲटम कडे. सो फर्स्ट, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हा आहे कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड. सो या कार्बन डायऑक्साइडची जिओमेट्री कशी आहे? लिनियर जिओमेट्री आहे, लिनियर. तुम्ही जर पाहिलं तर हा स्ट्रेट चेन मध्ये ह्या कार्बन कडे कोणताही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन नाही, जसं H2O मध्ये लोन पेअर होते, म्हणून ह्या कार्बन कडे कोणताही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट नाही. सो दिस कार्बन विच हॅव द लिनियर जिओमेट्री. ह्या कार्बनचा जो बॉन्ड अँगल असतो, हा बॉन्ड अँगल असतो 180 degree, as well as it has number of electron pair 2. How many electron pairs? आता इलेक्ट्रॉन पेअर कशी कॅल्क्युलेट करतात पहा. कार्बनने ऑक्सिजन बरोबर बनवलेला हा बॉन्ड, हे जरी डबल बॉन्ड असले तरी तिथे एक इलेक्ट्रॉन पेअर कन्सिडर केली जाते आणि इथे एक इलेक्ट्रॉन पेअर कन्सिडर केली जाते. अशा टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर्स किती आहे? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर 2. ओके, टोटल 2 इलेक्ट्रॉन पेअर्स. आता ह्याच्यासारखं दुसरं एक्झाम्पल म्हणजे अजून एक एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल बेरिलियम डायब्रोमाइड, BeBr2. काय पाहिलं पहा आपण ह्या कंपाऊंड मध्ये? ह्याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर किती आहे? 2. मग जो कंपाऊंड ज्याच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन नसतात, सेंट्रल ॲटम कडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन नसतात, पण त्यांच्याकडे 2 बॉन्ड पेअर असतात, त्यांना आपण लिनियर जिओमेट्रीने कन्सिडर करतो. सो इट्स जिओमेट्री इज ऑलवेज लिनियर जिओमेट्री. ह्याची जिओमेट्री असेल लिनियर. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर्स आर 2. तुम्ही हे जे आहेत ना ह्या नोट्स त्या चार्ट मधून प्रॉपरली लिहू शकता, राईट? तो चार्ट लिहा प्रॉपरली पेज नंबर 87 वरून. सेकंड मॉलिक्यूल जर आपण पाहिला तर सेकंड मॉलिक्यूल आहे BCl3, बोरॉन, Cl, BCl. हा BCl3 मध्ये आता मला सांगा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर किती आहेत? जसं मी आता तुम्हाला वरती इलेक्ट्रॉन पेअर कसे कॅल्क्युलेट करायचे ते सांगितलं. सो अकॉर्डिंग टू दिस, कॅन यू टेल मी द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर? 3. Yes, correct. So number of electron pair are 3.
ज्यावेळेस 3 इलेक्ट्रॉन पेअर असतील प्रेझेंट त्यावेळेस त्या कंपाऊंडची जिओमेट्री असते ट्रायगोनल प्लेनार. ट्रायगोनल प्लेनार म्हणजे हे एका प्लेन मध्ये आहेत आणि कशा आहेत ट्रायगोनल आहेत. दे आर ट्रायगोनल अँड प्लेनार जिओमेट्री. प्लेन मध्ये आहे म्हणजे काय फॉर एक्झाम्पल तुम्ही जर तुमचा एक पेपर समोर ठेवला तुमच्या समोर तर त्याला एक प्लेन कन्सिडर करणार आपण. तर तशा प्लेन मध्ये आहेत हे ट्रायगोनल प्लेनार फॉर्म मध्ये. ठीक आहे. मग 3 इलेक्ट्रॉन पेअर असतील तर कंपाऊंड असेल ट्रायगोनल प्लेनार. एक्झाम्पल लिहूयात एखादं. फॉर एक्झाम्पल BF3, BH3 etc. boron trifluoride, borane etc. So these are the different example for this. ह्यांची जिओमेट्री. सेंट्रल ॲटम कडे लोन पेअर नाही अशा कंपाऊंडची जिओमेट्री आपण आता स्टडी करतो. नेक्स्ट आहे आपल्या आवडीचा मिथेन. मिथेन its geometry is, okay, first of all you are going to write a number of electron pair. Number of electron pair, how many? 4. Yes, and geometry is tetrahedral. मग ज्या कंपाऊंड कडे 4 इलेक्ट्रॉन पेअर असतात त्यांची जिओमेट्री ही टेट्राहेड्रल असते. ह्या फॉर्म मध्ये पहा, लाईक दिस. सॉरी, टेट्राहेड्रॉन फॉर्म मध्ये असते. ओके. एक्झाम्पल this CH4, NH4, silicon tetrachloride, titanium tetrachloride etc. These are the different example for this tetrahedral geometry. Geometry is tetrahedral. Next example is PCl5. This is a phosphorus. Cl. This is PCl5. So it is trigonal planar. Number of electron pairs are how many electron pairs are present here? 5. 5. Yes, 5 electron pairs are present. So when 5 electron pairs are present in your compound, then geometry is trigonal planar. Trigonal planar. Okay, trigonal planar. हे पहा, हे असं ट्रायगोनल असतं. दिस इज अ ट्रायगोनल फॉर्म. हा ट्रायगोनल फॉर्म असतो आणि हा एका प्लेन मध्ये असतो. जसं मी इथे ड्रॉ केलंय ना एका पेजवर, तसा प्लेन मध्ये असतो. हा वरती खाली असा कुठलाच नाही, एका प्लेन मध्ये. त्याला म्हणणार आपण ट्रायगोनल प्लेनार जिओमेट्री. नेक्स्ट एक्झाम्पल लिहूया. मॅम BF3 आणि PCl5 ची जिओमेट्री सेम आहे का? No. BF3 has a sorry. ट्रायगोनल प्लेनार लिहिलं का मी? मग तुम्ही तिथं ट्रायगोनल बायपिरामिडल लिहायचं. Yes, trigonal bipyramidal. It is not a planar. Yes, it was my mistake. It is a trigonal bipyramidal. This one is trigonal bipyramidal. Correct. So this is a trigonal, and these two chlorine, they are present at above and below the plane. They form a bipyramid like this. They can able to form a bipyramid like this. इकडे आणि इकडे हे bipyramid form करू शकतात. So this is a trigonal bipyramidal geometry.
For example, like antimony pentafluoride SbF5 or arsenic pentafluoride, like this. These are the different example for this, and PCl5. Next one, octahedral geometry, that is having the 6 number of electron pair. For example, SF6. See, S, F, this kind of geometry is there, SF6. ह्याला octahedron म्हणतात पहा. So this one is a octahedron. This is drawn like this. Here's the octahedral geometry. SF6 molecule. Number of electron pair. So how many electron pairs are present here? 6 electron pairs are present. As well as this geometry is octahedral geometry. Example for this, sulfur hexafluoride, tellurium hexafluoride, selenium hexafluoride, etc. So these are the different compounds. They shows octahedral geometry. ओके, तर आता हे कोणते कंपाऊंड्स पाहिले आपण की ज्यांच्या सेंट्रल ॲटम वर कोणताही लोन पेअर प्रेझेंट नाहीये, बरोबर. आता इथे जर पाहिलं सल्फर कडे 6 इलेक्ट्रॉन असतात, पण ते 6च्या 6 यूज मध्ये यूज केलेत आपण. सो कोणताही लोन पेअर तिथे प्रेझेंट नाही. फॉस्फरस कडे 5 इलेक्ट्रॉन असतात, कुठलाही लोन पेअर प्रेझेंट नाही. कार्बन कडे 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात, सगळे युटिलाइज झाले. सो नो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. मग ज्या कंपाऊंड्स कडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन नसतात त्यांच्या जिओमेट्रीज पाहिल्या आपण. जर दोन इलेक्ट्रॉन पेअर असतील तर जिओमेट्री असते लिनियर. इलेक्ट्रॉन पेअर 3 असतील तर जिओमेट्री असते ट्रायगोनल प्लेनार. इलेक्ट्रॉन पेअर 4 असतील तर जिओमेट्री असते टेट्राहेड्रल. इलेक्ट्रॉन पेअर 5 असतील तर जिओमेट्री असेल ट्रायगोनल बायपिरॅमिडल. आणि इलेक्ट्रॉन पेअर जर 6 असतील तर जिओमेट्री असेल ऑक्टाहेड्रल जिओमेट्री. ओके, सो दीज आर द डिफरंट जिओमेट्रीज ऑफ मॉलिक्यूल. आता आपण पाहणार आहोत नेक्स्ट असेल की द कंपाऊंड विच हॅव्हिंग द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. मग ज्यांच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात त्यांच्यामध्ये जिओमेट्री चेंज होते. ओके, तुम्ही जर पुढच्याच पेजवर गेलात पहा, 88 पेज नंबरवर जा. पुढच्या पेजवर पहा, एक चार्ट दिलेला आपल्याला, त्याच्यामध्ये सांगितले जिओमेट्रीज ऑफ द दे हॅव्हिंग 1 or more लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. जिओमेट्री ऑफ सम मॉलिक्यूल विच हॅव्हिंग 1 or more लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. मग लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असल्या कारणाने जिओमेट्री काय होते, चेंज होते. एक एक्झाम्पल मी तुम्हाला समजावून सांगते पहा तिथे. फॉर एक्झाम्पल हा SO2, S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O, ह्याच्याकडे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर कसे किती आहेत? CO2 सारखे 2च आहेत ना, बरोबर. ह्या CO2 सारखे 2च नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर आहेत. पण ह्या सल्फर कडे लोन पेअर प्रेझेंट असतात. सल्फर कडे व्हॅलन्स शेल किती असतात? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 4 असतात, बरोबर. मग सॉरी 6 असतात. मग 1 2 3 4 इथे गेले. मग सल्फर कडे आली ही एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. मग ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन काय करेल? ह्याला रिपेल करेल. आणि रिपेल केल्यामुळे या सल्फर डायऑक्साइडचं स्ट्रक्चर या फॉर्म मध्ये चेंज होईल. दिस काइंड ऑफ SO2. हे दोन्ही पण बॉन्ड खाली बेंट होतील आणि म्हणून ह्याची जिओमेट्री काय येते? बेंट जिओमेट्री येते. समजते? म्हणजे ऍक्च्युअली ह्याची जिओमेट्री असायला हवी होती लिनियर, but due to this lone pair bond pair repulsion its geometry is bent geometry. तर हे त्या चार्ट मध्ये आपल्याला शिकायचंय. ओके, तर तुम्ही आज तो चार्ट, मागचा चार्ट आणि पुढचा चार्ट, दोन्ही पण चार्ट तुमच्या नोटबुक मध्ये त्या बुक मधून लिहून काढा.
ठीक है. Okay. Is there any problem in this? No, ma'am. ठीक आहे. मग बाकीचा पॉइंट नेक्स्ट लेक्चरला घेऊया. कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकता आतापर्यंतच्या कोणत्याही लेक्चरमध्ये. केमिकल बॉन्डिंग मॅम उद्याच्या टेस्टला झालेला पार्ट केमिकल बॉन्डिंग झालेला पार्ट. केमिकल बॉन्डिंग वरच असेल. आपला जो काही पार्ट झालाय त्याच्यावरच क्वेश्चन्स असतील. ठीक आहे कुणाला काही इश्यू? Okay, then we stop. If you don't have any issue, we stop here.